ഹലോ ടീച്ചേഴ്സ്, നമസ്തേ. ഇന്നത്തെ വീഡിയോയിൽ നമ്മൾ ഡിസ്കസ് ചെയ്യാൻ പറയാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത് രാഷ്ട്രഭാഷയാണ്. राष्ट्रभाषा का अर्थ है राष्ट्र की भाषा, जिस भाषा के माध्यम से किसी राष्ट्र के अधिकांश लोग परस्पर विचार विनिमय करते हैं उसे राष्ट्रभाषा कहते हैं. അടുത്തത് राष्ट्रभाषा का स्तर राजभाषा से उच्चतर है. हिंदी भारत के बहुसंख्यक लोगों की लोकप्रिय भाषा है. उसमें उच्च कोटि के साहित्य का सृजन हुआ है और हो रहा है. दैनिक कामकाज, शासन, प्रशासन, शिक्षा और रोजगार की भाषा होने के कारण वह भारत की राष्ट्रभाषा है. पारिभाषिक अर्थ में वही भाषा राष्ट्रभाषा के पद पर आसीन हो सकती है जो समूचे राष्ट्र को भावात्मक एकता के सूत्र में बांध सकती हो. राष्ट्रीय समारोहों में जिसका प्रयोग होता हो और जिसके माध्यम से राष्ट्र के अधिकतम लोग परस्पर विचारों का आदान प्रदान कर सकते हो. हिंदी में ये सभी विशेषताएं विद्यमान है. अर्थ पॉइंट, प्रत्येक समुन्नत स्वतंत्र स्वाभिमानी देश की अपनी राष्ट्रभाषा है. इंग्लैंड, अमेरिका, फ्रांस, रूस, चीन, जापान सभी देशों में वहाँ की व्यापक बहुप्रचलित भाषा राष्ट्रभाषा के रूप में व्यवहृत होती है. अर्थ पॉइंट, आयरिश कवि टॉमस डेविस ने ठीक ही कहा है, कोई राष्ट्रभाषा अपनी मातृभाषा के छोड़कर राष्ट्र नहीं कहला सकता. अर्थ पॉइंट, राजभाषा स्वदेशी या विदेशी कोई भी हो सकती है, किंतु राष्ट्रभाषा की ही कोई परिनिष्ठित भाषा राष्ट्रभाषा हो सकती है. अर्थ पॉइंट, राजभाषा के लिए संवैधानिक मान्यता प्राप्त होना आवश्यक है, जबकि राष्ट्रभाषा के लिए ऐसी बाध्यता नहीं है. राष्ट्रभाषा के लिए देशवासियों के जनसंपर्क की भाषा होना अर्थात उसका व्यापक प्रयोग होना आवश्यक है. हिंदी में राष्ट्रभाषा की समस्त विशेषताएं विद्यमान है तथा हिंदी ही भारत की सर्वमान्य राष्ट्रभाषा है. അപ്പോൾ നമ്മൾ പറഞ്ഞു ഈ ഹിന്ദി ഭാഷ പ്രയോഗയ്ക്ക് വിവിധ രൂപത്തിൽ വരുന്നതാണ്. ബോലി, രാജഭാഷ, രാഷ്ട്രഭാഷ, സമ്പർക്ക് ഭാഷ, മാനക് ഭാഷ ഒക്കെ. അപ്പോൾ അതിൽ നിന്ന് നമ്മൾ കൂടുതലും ഡിസ്കസ് ചെയ്തത് രാഷ്ട്രഭാഷയാണ്. കഴിഞ്ഞ 2 ക്ലാസ്സുകളിലായിട്ട് ബോലിയും രാജഭാഷയും എന്താണെന്ന് മനസ്സിലാക്കി. ഇനി വരാനുള്ള ക്ലാസ്സിൽ സമ്പർക്ക് ഭാഷ എന്താണെന്നും അതുപോലെ തന്നെ മാനക് ഭാഷ എന്താണെന്നും നമുക്ക് കൂടുതലായിട്ട് മനസ്സിലാക്കാം. പല എക്സാമിനും പല രീതിയിലാണ് ക്വസ്റ്റ്യൻസ് വരുന്നത്. ഇപ്പോൾ രാജഭാഷയാണ് അധികം ചോദിച്ചു കണ്ടിട്ടുള്ളത് എങ്കിൽ കൂടി രാഷ്ട്രഭാഷ ഇമ്പോർട്ടൻ്റ് തന്നെയാണ്. സമ്പർക്ക് ഭാഷയും മാനക് ഭാഷയും ബോലിയും എല്ലാം വരുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഈ ഒരു ഏരിയയിൽ നിന്ന് തന്നെ ഓരോരോ ഭാഗങ്ങൾ പ്രത്യേകം എടുത്ത് പഠിക്കേണ്ടതുണ്ട്. രാഷ്ട്രഭാഷ ജസ്റ്റ് ഒന്ന് നോക്കി പോകണം. ഇത്രയും ഏരിയ ഒന്ന് നന്നായിട്ട് നോക്കുക. ധന്യവാദം.